brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. उत्तर भारतात तापमान घसरल्यामुळे उत्तर भारतातल्या अनेक राज्यांमध्ये अतिशय कडाक्याची थंडी सध्याच्या घडीला पडतेय आणि उत्तर भारताकडून हे जे शीत वारे आहेत ते महाराष्ट्राच्या दिशेने वाहत असल्यामुळे महाराष्ट्रातल्या सुद्धा काही जिल्ह्यांमध्ये अतिशय कडाक्याची अक्षरशः हाडं गोठवणारी थंडी पडणार असल्याचं हवामान खात्याने म्हटलेलं आहे। त्यानुसार महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये थंडीचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे। त्यामुळे कुठे नेमकी काय स्थिती असणार आहे, कुठे कुठे थंडीची लाट असणार आहे, सगळ्यात जास्त फटका या थंडीचा कोणत्या जिल्ह्यांना बसणार आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय वेदर रिपोर्ट। तर स्क्रीनवर दिसत असलेल्या या मॅपमध्ये आपण बघू शकतो की महाराष्ट्रातल्या जवळपास सगळ्या जिल्ह्यांमध्ये थंडीची लाट असणार आहे, थंडीचा इशारा देण्यात आलेला आहे। इकडे आपण बघू शकतो की 6 ते 8 डिग्री सेल्सिअस पासून तर 14 ते 16 डिग्री सेल्सिअस इतकं तापमान महाराष्ट्रातल्या जवळपास सगळ्या जिल्ह्यांमध्ये असणार असल्याचं हवामान खात्याने म्हटलेलं आहे। इथे कलर वाईज सेक्शन्स करून दिलेले आहेत की कुठे किती डिग्री सेल्सिअस इतकं तापमान घसरलेलं असणार आहे। इकडे आपण बघू शकतो सिंधुदुर्ग जिल्ह्याला लागून असलेले जे तालुके आहेत ज्यामध्ये देवगड असेल, याचबरोबर इकडे दापोली, त्याचबरोबर अलिबाग, हे जे 3 एरिया आहेत, 3 भाग आहेत, या भागांमध्ये जवळपास 14 ते 16 डिग्री सेल्सिअस इतकं तापमान घसरलेलं असण्याची शक्यता असल्याचं हवामान खात्याने या मॅपच्या माध्यमातून म्हटलेलं आहे। तर सर्वात जास्त थंडी कुठे असणार आहे तर इथे नाशिक असेल, मालेगाव, कोपरगाव, पैठण, छत्रपती संभाजीनगरचा काही भाग, जुन्नर, पुण्याचा काही भाग, बारामती, जेऊर, बीड, याचबरोबर जळगाव हा जो भाग आहे, याचबरोबर तिकडे विदर्भातला गोंदिया, हे जे काही जिल्हे आहेत, हे जे काही तालुके आहेत, या भागांमध्ये सर्वात जास्त थंडी पडणार असल्याचं सुद्धा हवामान खात्याने म्हटलेलं आहे। जवळपास 6 ते 8 डिग्री सेल्सिअस इतकं तापमान या भागांमध्ये घसरणार असल्याची शक्यता हवामान खात्याने म्हटलेली आहे। 7 डिसेंबर ते 14 डिसेंबर दरम्यान म्हणजे पुढच्या काही दिवसांमध्ये आणखीनच तापमान या भागात घसरणार असल्याची शक्यता हवामान खात्याने म्हटलेली आहे। तर हे जे बाकी जिल्हे आहेत, सोलापूर असेल, सांगोला, कराड, सांगली, सातारा, इकडे इगतपुरी, धुळे, याचबरोबर जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, वाशिम, अकोला, अमरावती आणि विदर्भातले जे इतर जिल्हे आहेत, या जिल्ह्यांमध्ये 8 ते 10 डिग्री सेल्सिअस इतकं तापमान असणार असल्याचं हवामान खात्याने म्हटलेलं आहे। तर जिथे जिथे हा निळा रंग दिसतोय म्हणजे पालघर असेल, डहाणू असेल, अंबरनाथ, अलिबाग, याचबरोबर इकडे चिपळूण, कोल्हापूरचा काही भाग आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा काही भाग, तसेच इकडे नंदुरबारातले काही तालुके, बुलढाण्यातले काही तालुके, यवतमाळातला काही भाग, याचबरोबर गडचिरोली जिल्ह्यातला काही भाग, असा हा जो पट्टा आहे, या पट्ट्यामध्ये 10 ते 12 डिग्री सेल्सिअस इतकं तापमान असणार असल्याचं सुद्धा हवामान खात्याने म्हटलेलं आहे। तर कोकण किनारपट्टीचा हा जो इतरत्र भाग आहे, या भागात सुद्धा तापमान घसरणार आहे। जवळपास 12 ते 14 डिग्री सेल्सिअस इतकं तापमान या पट्ट्यात असणार असल्याची शक्यता हवामान खात्याने म्हटलेली आहे। आता स्पेसिफिक कुठे कोणता अलर्ट हवामान विभागाने दिलेला आहे ते सुद्धा आपण पुढच्या ग्राफिक्सच्या माध्यमातून आणखीन सविस्तर पद्धतीने समजून घेऊ शकतो। मॅपमध्ये आपण बघू शकतो की आज 9 तारखेला नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर आणि सोलापूर, याचबरोबर तिकडे यवतमाळ, नागपूर, गोंदिया, हे जे उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातले जे काही जिल्हे आहेत, या जिल्ह्यांमध्ये अतिशय तीव्र स्वरूपाची थंडीची लाट असणार असल्याचं हवामान खात्याने म्हटलेलं आहे। रात्रीचं तापमान या जिल्ह्यांमधलं आणखीनच घसरणार असल्याची सुद्धा शक्यता हवामान खात्याने हे मॅप देऊन वर्तवलेली आहे। त्याच्या पुढच्या दिवशी म्हणजे 10 तारखेची काय स्थिती असेल तर 10 तारखेला आपण बघू शकतो की आजच्या तुलनेने उद्या आणखीनच कडाक्याची थंडी असणार आहे। आजच्या तुलनेने उद्या महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये, आणखी काही जिल्ह्यांमध्ये थंडीचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे। उत्तर महाराष्ट्रातल्या जवळपास सगळ्या जिल्ह्यांमध्ये थंडी पडणार आहे, थंडीची लाट असणार आहे। उत्तर महाराष्ट्राच्या खालोखालचे जे इतर राज्य आहेत, मध्य महाराष्ट्रातले, ज्यामध्ये संभाजीनगर असेल, अहिल्यानगर असेल, जालना, बीड, परभणी, तसेच पुणे, पुण्याचा घाटाचा परिसर आणि सोलापूर, हे जे मध्य महाराष्ट्रातले आणि पश्चिम महाराष्ट्रातले हे जे काही जिल्हे आहेत, या जिल्ह्यांमध्ये सुद्धा हिवाळ्याची लाट असणार आहे, तीव्र स्वरूपाची थंडी पडणार आहे। आता त्याच्या पुढच्या दिवशी म्हणजे 11 तारखेची नेमकी काय स्थिती असेल तर 11 तारखेलाही महाराष्ट्रातल्या जवळपास या सगळ्या जिल्ह्यांमध्ये, मध्य महाराष्ट्रातल्या जवळपास या सगळ्या जिल्ह्यांमध्ये थंडीची लाट असणार आहे। उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या काही भागांमध्ये तीव्र स्वरूपाची थंडी पडणार असल्याचं हवामान खात्याने म्हटलेलं आहे। आता ह्या जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने येलो अलर्ट दिलेला आहे थंडीचा, मात्र साधारण किती डिग्री सेल्सिअस एक्झॅक्ट कुठे किती तापमान असेल याचा सुद्धा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे। आणि आता सगळ्यात जास्त थंडी कुठे पडते किंवा सगळ्यात जास्त थंडी कोणत्या जिल्ह्यात असणार आहे ते सुद्धा या आकडेवारीच्या माध्यमातून आपण समजून घेऊ शकतो। तर या ग्राफिक
नाशिकमध्ये आपण पाहू शकतो की अहिल्यानगरमध्ये सध्या 7.4 अंश सेल्सिअस इतकं तापमान आहे. पुण्यात 8.9 अंश सेल्सिअस इतकं तापमान आहे. बारामतीत 9.2 अंश सेल्सिअस, नाशिकमध्ये 9.3 अंश सेल्सिअस, नांदेडमध्ये 9.7 अंश सेल्सिअस इतकं तापमान आहे. पुढच्या ग्राफिकच्या माध्यमातून आपण बघणार आहोत मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांची स्थिती. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये 11 डिग्री सेल्सिअस, परभणीत 11 डिग्री, सातारामध्ये 11.2 डिग्री सेल्सिअस, उदगीरमध्ये 11.6 डिग्री सेल्सिअस, सोलापुरात 12.4 डिग्री सेल्सिअस इतकं तापमान असणार आहे. तर सांगलीमध्ये 13.2 डिग्री सेल्सिअस, नंदुरबारात 13.4 डिग्री सेल्सिअस, कोल्हापुरात 15.2 डिग्री सेल्सिअस, माथेरानमध्ये 16.4 डिग्री सेल्सिअस आणि रत्नागिरीत 20.3 डिग्री सेल्सिअस इतकं तापमान आत्ताच्या घडीला आहे. आणि पुढच्या काही दिवसांमध्ये सुद्धा अशाच प्रकारचं तापमान महाराष्ट्रातल्या या भागांमध्ये असणार आहे. म्हणजे या आकडेवारीच्या माध्यमातून आपण पाहिलं की अहिल्यानगरमध्ये आत्ताच्या घडीला सगळ्यात कमी तापमान आहे. सगळ्यात जास्त थंडी अहिल्यानगरमध्ये आत्ता पडतीये आणि पुढच्या काही दिवसांमध्ये सुद्धा महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये थंडीची लाट असणार आहे. त्यामुळे सावधगिरी बाळगण्याचं सुद्धा हवामान खात्याकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे घरातून बाहेर पडताना काळजी घ्या, सतर्क रहा. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याविषयी तुमचे काही प्रश्न असतील, तुमच्या भागात आता वातावरण कसं आहे हे सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.